म्हणून आम्ही विजा रिजेक्ट करतोय। तुम्ही डमी तिकीट बुक करू शकता, तेही विनाकारण पैसे घालवायची घाई करून। प्रीमियम सर्व्हिस म्हणजे काय मी तुम्हाला सांगते, चांगलं यांनी पाहिलं तर हे काही लोक पुन्हा जाणार नाहीत। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप। मी अश्विनी आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही नेदरलँड्समध्ये राहत असाल किंवा तुम्ही युरोपच्या कोणत्याही देशामध्ये राहत असाल आणि तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सना युरोपमध्ये तुमच्याकडे तुम्हाला भेटायला आणि युरोप फिरायला बोलवायचं असेल तर तुम्ही कसं बोलवू शकता, विजासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि कोणते असे सिक्रेट डॉक्युमेंट आहेत ज्यामुळे तुमच्या पॅरेंट्सचा विजा अजिबात रिजेक्ट होणार नाही। त्या सगळ्या डॉक्युमेंट्सची आणि संपूर्ण विजा प्रोसेसची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, तुम्हाला माहितच आहे की युरोपमध्ये जर तुम्हाला एंट्री मिळवायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे शेंजन विजा असावा लागतो। आजकाल युरोपमध्ये इमिग्रेशनचे जे रूल्स आहेत ते इतके स्ट्रिक्ट होत चाललेत की बऱ्याच लोकांना विजा रिजेक्शनचा सामना करावा लागतो। पण मी तुम्हाला जी प्रोसेस सांगते ती तुम्ही जशीच्या तशी फॉलो केलीत तुमचा विजा अजिबातच रिजेक्ट होणार नाही। तर चला मग सुरू करूया आणि एक एक करून मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स आता सांगणार आहे आणि तशाच पद्धतीने तुम्ही विजासाठी अप्लाय करा। सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय की तुम्ही ज्या नेदरलँड्स मधल्या ज्या काही शहरामध्ये राहतात, आम्स्टरडॅम, अल्मेर, उत्रेक्ट, कोणत्याही शहरामध्ये राहत असाल त्या शहराची जी खेमेंतेची वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला एक ऍप्लिकेशन सबमिट करायचं आहे। खेमेंतेच्या वेबसाईटवर तुम्हाला प्रूफ ऑफ स्पॉन्सरशिप और प्रोव्हिजन ऑफ अकोमोडेशन या लेटरसाठी अप्लाय करायचं आहे। कोणत्याही खेमेंतेच्या वेबसाईटवर गेलात तरी सुद्धा ही सुविधा उपलब्ध आहे। ज्या खेमेंतेच्या वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध नसेल तर तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता किंवा तुम्ही ऑफलाईन त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा हे ऍप्लिकेशन सबमिट करू शकता। तर या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन द्यायची आहे, तर तुमची इन्फॉर्मेशन द्यायची आहे, तुम्ही जर मॅरिड असाल तर तुमच्या पार्टनरची इन्फॉर्मेशन द्यायची आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांना बोलवणार असाल तर त्यांची इन्फॉर्मेशन द्यायची आहे, एक एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती ज्यांना पण तुम्ही बोलवणार असाल त्यांची इन्फॉर्मेशन या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला द्यावी लागते। त्यानंतर तुम्ही त्यांना किती दिवसांसाठी बोलवणार आहात, त्यांची येण्याची आणि पुन्हा जाण्याची जी डेट आहे ती काय आहे ती तुम्हाला तिथे द्यावी लागते। आणि तुम्ही त्यांचा खर्च करणार आहात का, तुम्ही त्यांना फुल्ली स्पॉन्सर करणार आहात का, ते लोक कुठे राहणार आहे, तुमच्याच घरी राहणार आहेत का, अशा काही प्रश्नांची जी उत्तर असतात ती सुद्धा तुम्हाला तिथे द्यावी लागतात। जर तुम्ही मॅरिड असाल तर हा फॉर्म जेव्हा तुम्ही सबमिट करता तेव्हा तुमचा जो रजिस्टर्ड पार्टनर आहे त्याला सुद्धा ईमेल जातो आणि त्या व्यक्तीने सुद्धा ते ऍप्लिकेशन अप्रूव्ह करावं लागतं आणि त्यानंतरच मग खेमेंते ते ऍप्लिकेशन प्रोसेस करते। जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन सबमिट करता त्यानंतर 1 वीक मध्येच तुम्हाला खेमेंतेकडून प्रूफ ऑफ स्पॉन्सरशिप और प्रोव्हिजन ऑफ अकोमोडेशन हे जे लेटर आहे ते येतं। हे लेटर डच मध्ये असतं आणि हे लेटर तुम्हाला अगदी सांभाळून ठेवायचं आहे। जेव्हा पण तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना बोलवणार असाल तेव्हा तुम्हाला हे लेटर वापरायचं आहे। जर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना तुमच्याकडे इन्व्हाइट करत असाल तर ही सगळ्यात महत्वाची डॉक्युमेंट आहे। मला पर्सनल कोणते डॉक्युमेंट सबमिट करायचे ते बघूया। जर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना इन्व्हाइट करणार असाल तर तुम्हाला तुमचं आरपी कार्ड, तुमचा पासपोर्ट, तुमच्या पार्टनरचा आरपी कार्ड, तुमच्या पार्टनरचं पासपोर्ट आणि तुमच्या आई वडिलांचा आधार कार्ड आणि पासपोर्ट हे इतकेच पर्सनल डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावे लागतात। त्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवायचे, ते कधी कुठे सबमिट करायचे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। मंडळी, जर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचा विजा फुल्ली स्पॉन्सर करणार असाल तर तुम्हाला तुमचे काही फायनान्शियल डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात। जर तुम्ही सिंगल असाल तर तुमच्या एकट्याचे आणि जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्ही दोघा नवरा बायकोचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे। तर ते डॉक्युमेंट्स कोणते? सगळ्यात आधी तुम्हाला 3 महिन्यांची तुमची सॅलरी स्लिप सबमिट करायची आहे, एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट, मागच्या महिन्याचं अकाउंट स्टेटमेंट, तुमच्या अकाउंटमध्ये थोडेफार पैसे असले पाहिजेत जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्ही त्यांची ट्रिप अफोर्ड करू शकता त्यासाठी। तर हे 3 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सबमिट करायच्या आहेत। तुम्ही तुमच्या पॅरेंट्सची ट्रिप फुल्ली स्पॉन्सर करणार असाल तर तुम्हाला पॅरेंट्सचे कोणतेही फायनान्शियल डॉक्युमेंट नाही सबमिट करावे लागत, अगदीच कंपल्शन नाही आहे। पण जर तुमच्याकडे असतील, त्यांच्या काही एफडीज असतील किंवा त्यांचं काही सेव्हिंग अकाउंट असेल तर तुम्ही एक्स्ट्रा डॉक्युमेंट ते अटॅच करू शकता। पण जेव्हा तुम्ही फुल्ली स्पॉन्सर करता तेव्हा तुम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट नाही करावे लागत। तुमच्या पॅरेंट्सची किंवा फॅमिली मेंबर्सची ट्रिप स्पॉन्सर नाही करत आहात तर त्यांचे फायनान्शियल डॉक्युमेंट त्यांना सबमिट करावे लागतात, जसं की सगळ्यात आधी तर त्यांचं एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट किंवा एम्प्लॉयमेंट लेटर त्यांना सबमिट करावं लागतं आणि 3 महिन्याची सॅलरी स्लिप
त्यांच्या बँकमध्ये किती पैसे आहेत ते दाखवण्यासाठी अकाउंट स्टेटमेंट त्यांना द्यावं लागतं. त्याचबरोबर ज्या कंपनीमध्ये ते काम करतात त्या कंपनीमधून त्यांना NOC आणावी लागते की ही व्यक्ती इतक्या दिवसांसाठी वेकेशनवर चालली आहे आणि ती पुन्हा कामावर या तारखेला रुजू होणार आहे. तर असं एक लेटर त्यांना कंपनीतून आणावं लागतं. अगदी कॉलेज गोईंग स्टुडंट जरी असतील ना तरी कॉलेजकडून सुद्धा त्यांना NOC आणावी लागते की ही व्यक्ती एवढ्या दिवसांसाठी कॉलेजकडून परमिशन घेऊन वेकेशनवर जात आहे असं. तर हे सारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सबमिट करावे लागतात. आता फायनान्शियल डॉक्युमेंट्स झाले, पण ज्यांना तुम्ही इन्व्हाइट करतात ती लोक राहणार कुठे आणि ती जर तुमच्या घरी राहणार असतील तर मात्र तुम्हाला तुमच्या घराचे जे डॉक्युमेंट्स आहेत, भले ते रेंटल कॉन्ट्रॅक्ट असू दे किंवा तुम्ही जर घर घेतलं असेल तर तुमच्या घराचा परचेस अग्रीमेंट असू दे, ते तुम्हाला सबमिट करावे लागतात. हे डॉक्युमेंट सुद्धा मॅन्डेटरी आहे. फायनान्शियल डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहे, त्याच्यानंतर अकोमोडेशनचं जे प्रूफ आहे ते सुद्धा मॅन्डेटरी आहे जर ती लोक तुमच्याकडे राहणार असतील तर. आणि जर ते लोक तुमच्याकडे राहणार नसतील तर मग ते कुठे राहणार आहेत, एक्झॅक्टली त्यांनी कोणकोणते हॉटेल्स बुक केलेले आहेत, त्या सगळ्याची जी इटिनरी आहे ती सुद्धा तुम्हाला सबमिट करावी लागते. मंडळी, पर्सनल, फायनान्शियल आणि अकोमोडेशन रिलेटेड डॉक्युमेंट्स तर आता आपण गोळा केले, पण तुम्हाला जर युरोपमध्ये ट्रॅव्हल करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमच्याकडे एअर तिकीट्स असले पाहिजेत. म्हणजेच काय तर तुमची युरोपमध्ये येण्याची आणि युरोपमधून जाण्याची रिटर्न फ्लाईट बुक्ड असली पाहिजे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आम्हाला यायचंय पण विजाच नाही आलाय, तर मग आम्ही फ्लाईट तिकीट कसे बुक करणार? तर त्यासाठी सुद्धा 2 पर्याय आहेत तुमच्याकडे. पहिले तर काय की तुम्हाला जर पैसेच इन्व्हेस्ट करायचे नसतील तर तुम्ही डमी तिकीट बुक करू शकता. डमी तिकीटच्या बऱ्याचशा वेबसाईट आहेत. काही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या वेबसाईटवर जाऊन कोणत्या तारखेला युरोपमध्ये एंट्री करणार आहात, कोणत्या देशात जाणार आहात आणि तुमची रिटर्नची फ्लाईट कधीची आहे ते सगळे इन्फॉर्मेशन टाकून तुम्ही डमी तिकीट बुक करू शकता. हे डमी तिकीट जे तुम्ही रिअल तिकीट एअरलाईनचे तिकीट बुक करताना तसेच दिसतात, काहीच फरक नसतो आणि व्हिसा ऍप्लिकेशनसाठी ते चालतात, ऍक्सेप्टेबल आहेत. तर तुम्हाला पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही ह्या ऑप्शनसाठी जाऊ शकता, पण त्याची सुद्धा फी असते. अगदीच शून्य किमतीमध्ये ती मिळत नाहीत. युरोपमधील नोकरी आणि प्रवासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही खरंच रिटर्नचे फ्लाईट तिकीट बुक करा. कोणतीही एअरलाईन असू दे, तुम्ही रिटर्नचे फ्लाईट तिकीट बुक करा. फक्त फ्लाईट तिकीट बुक करताना एकच ऑप्शन सिलेक्ट करायचा की ते फ्लाईट तिकीट कॅन्सलेबल असले पाहिजेत, रिफंडेबल असले पाहिजेत. म्हणजे जेणेकरून तुमचं काही एमर्जन्सी आली आणि तुम्ही ट्रॅव्हल नाही करू शकलात किंवा तुमचा शेंजन व्हिसाच आला नाही आणि तुम्ही ट्रॅव्हल नाही करू शकलात तर तुम्ही तुमची ती फ्लाईट तिकीट जी आहे ती कॅन्सल करू शकता आणि सगळे पैसे तुम्हाला रिटर्न मिळतील. आणि हा ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे, सेफ आहे असं मला वाटतं डमी तिकीट बुक करण्यापेक्षा सुद्धा. तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. जरी तुमचा विजा नाही आला, रिजेक्ट झाला तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण रिफंड मिळतं. त्यामुळे या ऑप्शनसाठी सुद्धा तुम्ही जाऊ शकता. मंडळी, ट्रॅव्हल तिकीट तर तुम्ही बुक केलं, पण फक्त ट्रॅव्हल तिकीट बुक करून तुम्हाला शेंजन व्हिसा कोणीही देणार नाही. कारण ट्रॅव्हल तिकीट बरोबरच तुमच्याकडे ट्रॅव्हल इन्शुरन्स असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. युरोपमध्ये एंट्री करताना मिनिमम 30,000 युरोचं ट्रॅव्हल इन्शुरन्स तुमच्याकडे असलंच पाहिजे. प्रत्येक व्यक्ती जी युरोपमध्ये एंट्री करते तिच्याकडे 30,000 युरोचं, मिनिमम 30,000 युरोचं ट्रॅव्हल इन्शुरन्स असलंच पाहिजे. भारतामध्ये अशा बऱ्याचशा वेबसाईट आहेत ज्या वेबसाईटवरून तुम्ही तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स काढू शकता. मिनिमम 30,000 युरोचा तुम्ही फिल्टर लावायचा. ट्रॅव्हल इन्शुरन्स जो तुम्ही काढता तो सुद्धा कॅन्सलेबल आणि रिफंडेबल असला पाहिजे. कारण की इन केस जर तुमचा शेंजन व्हिसा रिजेक्ट झाला किंवा तुम्हाला ट्रॅव्हल करणं पॉसिबल नाही झालं तर तुम्ही तो ट्रॅव्हल इन्शुरन्स कॅन्सल करू शकता आणि संपूर्ण पैसे तुम्हाला रिफंड मिळू शकतात. तुम्ही ज्या दिवशी युरोपमध्ये एंट्री करणार आहात आणि ज्या दिवशी तुम्ही रिटर्न जाणार आहात तेवढ्या दिवसांचा तुमच्याकडे ट्रॅव्हल इन्शुरन्स असलाच पाहिजे. ते मॅन्डेटरी आहे. त्यामुळे ट्रॅव्हल इन्शुरन्सची जी कॉस्ट असते ती तुमच्या नंबर ऑफ डेज तुम्ही किती राहणार आहात युरोपमध्ये त्यावरून चेंज होत राहते. ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना तुम्ही अजून एखाद दुसरे क्रायटेरिया ऍड करू शकता. जसं की तुमचं लगेज हरवली तर तुम्ही त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला रिफंड मिळू शकतात. तुमची फ्लाईट कॅन्सल झाली तर त्याचे पैसे रिफंड मिळू शकतात. असे थोडेफार अजून बेनिफिट्स ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये तुम्ही ऍड करू शकता, पण ते मॅन्डेटरी अजिबातच नाही. मॅन्डेटरी इतकंच आहे की मिनिमम 30,000चा तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स तुमच्याकडे असलाच पाहिजे आणि कॅन्सलेबल असला पाहिजे.
आता मंडळी, सगळे डॉक्युमेंट्स आपले रेडी झालेले आहेत. आता 2 महत्वाचे असे डॉक्युमेंट्स आहेत, जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तरी सुद्धा तुमचा विजा रिजेक्ट होऊ शकतो. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणीही सांगत नाही आणि त्याच कारणामुळे बऱ्याच लोकांचा विजा रिजेक्ट होतो. तर हे डॉक्युमेंट्स कोणते आहेत? सगळ्यात आधी, तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना, फॅमिलीला, फ्रेंडला इन्व्हाइट करत असाल तर तुम्हाला एक कव्हर लेटर सबमिट करायचं आहे. त्या कव्हर लेटरमध्ये तुम्ही ही व्यक्ती, तुमचा पार्टनर, तुमचं हा BSN नंबर आहे आणि तुम्ही या व्यक्तींना इन्व्हाइट करत आहात आणि इतक्या दिवसांसाठी इन्व्हाइट करत आहात आणि तुम्ही त्यांची पूर्ण गॅरंटी घेताय की ते येतील आणि पुन्हा त्यांचा विजा संपायच्या आत जातील. या सगळ्याची तुम्ही गॅरंटी घेताय. त्या व्यक्तीची तुम्ही स्पॉन्सरशिप देताय नाही देताय, ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या कव्हर लेटर मध्ये ऍड करायची आहे. अगदी कमीत कमी शब्दांमध्ये तुम्हाला त्यांना जास्तीत जास्त माहिती द्यायची आहे आणि मेन माहिती हीच आहे की तुम्ही त्यांची गॅरंटी घेताय आणि ती व्यक्ती भारतामध्ये किंवा त्यांच्या मूळ ठिकाणी पुन्हा जाणार आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यांना त्या कव्हर लेटर मधून द्यायची आहे. हा कव्हर लेटर तुम्हाला VFS ग्लोबलच्या नावाने लिहायचा आहे. तर हा झाला पहिला लेटर. त्यानंतर ज्या व्यक्ती तुमच्याकडे येणार आहेत, ज्या व्यक्तीने तुम्ही इन्व्हाइट केला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीकडचं पर्सनल कव्हर लेटर की माझं नाव हे, माझा पासपोर्ट नंबर हे आणि हा आहे आणि मी यांच्याकडे जाते, त्यांचं आणि माझं हे रिलेशन आहे, मी माझ्या मुलाकडे, माझ्या मुलीकडे जाते आणि मी इतक्या दिवसांसाठी जाते, या दिवसांपासून या दिवसांपर्यंत, आणि मी पुन्हा माझ्या होम कंट्रीमध्ये जाणार आहे, अशी खात्री देते. असं एक कव्हर लेटर जे काही ऍप्लिकंट्स आहेत विजाचे त्यांच्याकडून तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. हे 2 कव्हर लेटर मस्ट आहेत. ते जर तुम्ही सबमिट नाही केलात तर बऱ्याचदा अशी एक्स्ट्रा गॅरंटी दिली जात नाही आणि त्यामुळे सुद्धा तुमचा विजा रिजेक्ट होतो. त्यासाठी हे कारण दिलं जातं की आम्हाला ही जी व्यक्ती आहे ती रिटर्न जाईल की नाही याची खात्री नाही आणि म्हणून आम्ही विजा रिजेक्ट करतोय. कोणत्याही कारणामुळे जर तुम्हाला विजा रिजेक्शन नको असेल, म्हणून जितकी खात्री त्यांना देता येईल तितकी द्या आणि हे 2 कव्हर लेटर सबमिट कराच. मंडळी, अजून एक महत्वाची डॉक्युमेंट जी बरीचशी लोक तुम्हाला सांगणार नाहीत ती म्हणजे की जेव्हा पण तुम्ही विजा ऍप्लिकेशन सबमिट करताना तेव्हा त्या लोकांना एक गॅरंटी हवी असते की तुम्ही तुमच्या देशामध्ये परत जाणार आहात. म्हणजे तुमचे जर पॅरेंट्स येणार असतील तर पॅरेंट्स तुमचे परत जाणार आहेत, कारण की त्यांना त्यांचं सगळं तिकडे सेटअप आहे, त्यांचं घर आहे, त्यांची मुलं आहेत आणि खात्रीने ते पुन्हा त्यांच्या देशामध्ये जाणारच आहेत. कारण की इकडच्या लोकांना असं वाटतं की आता आमच्या देशात आले, आता इकडे सगळं चांगलं यांनी पाहिलं तर हे काही लोक पुन्हा जाणार नाहीत असं त्यांना वाटतं. आपल्याला माहीतच आहे की आपल्याला इकडे करमत नाही म्हणून आपण पुन्हा जाणारच आहोत, पण इकडच्या लोकांना ती खात्री हवी असते. म्हणून काय करायचं की जर तुमचे आई वडील नोकरी करत असतील किंवा त्यांचे काही FDs असतील, काही पैसे असतील किंवा त्यांच्या नावावर काही घर असेल तर त्या रिलेटेड डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करू शकता. जर तुमचे आई वडील शेती करत असतील तर त्या शेतीचे काही डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट करू शकता. जेणेकरून तुम्ही हे प्रूव्ह करू शकता की तुमचं होम कंट्रीमध्ये तुमचा चांगला सेटअप आहे आणि तुमची जमीन आहे, तुमचं घर आहे आणि त्या कारणामुळे तुम्ही रिटर्न जाणारच. म्हणजे यामुळे त्यांना काय होतं की जे पण ऍप्लिकेशन प्रोसेस करणारे लोक असतात त्यांना खात्री मिळते की ओके, ही व्यक्ती येते इथे फक्त व्हिजिटर म्हणून येणार आहे आणि पुन्हा जाणार आहे. तर मंडळी, हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे जेव्हा गोळा करून होतात तेव्हा तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला विजाची अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि विजा ऍप्लिकेशन सबमिट करायचंय. तर सगळ्यात आधी तर तुम्ही विजाची अपॉइंटमेंट घ्या, कारण की बऱ्याच वेळा विजाची अपॉइंटमेंट घेण्यासाठी खूप वेळ लागतो. तर भारतामध्ये हे काही असे विजा सेंटर्स आहेत VFS ग्लोबलचे ज्या ठिकाणी तुम्ही विजा अपॉइंटमेंट घेऊ शकता. विजा अपॉइंटमेंट घेताना तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पॅरेंट्स राहत असतील, तुमचे फ्रेंड्स अँड फॅमिली राहत असेल तर तिकडे जवळपास जे VFS ग्लोबलचं सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्ही विजाची अपॉइंटमेंट घेऊ शकता. विजाच्या अपॉइंटमेंटचे पैसे असतात ते तुम्हाला ऑनलाईन भरायचे आहेत. विजाची अपॉइंटमेंट घेताना तुम्हाला त्यांच्या ज्या कुरिअर सर्व्हिस आहेत, SMS सर्व्हिस आहे किंवा अजून कोणत्या सर्व्हिसेस आहेत त्याचे सुद्धा पैसे भरायचे असतात. जर तुम्हाला कोणती सर्व्हिस घ्यायची आहे काय ते तुम्हाला खात्री नसेल तर ज्या दिवशी तुम्ही विजा अपॉइंटमेंटला जाणार असाल ना त्या दिवशी तिथे सुद्धा तुम्ही या सर्व्हिसेसचे पैसे भरून ती सर्व्हिस घेऊ शकता. त्यामुळे अजिबात घाई करू नका, फक्त विजा अपॉइंटमेंट बुक करा आणि इतर सगळे जे तुमच्या मनातले क्वेश्चन्स असतील त्याचे आन्सर्स तुम्हाला जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंटला जातात तिथे तुम्हाला दिले जाऊ शकतात. आता जेव्हा तुम्ही विजा अपॉइंटमेंट घेता
तिथे तुम्हाला अजून एक ऑप्शन असतो की प्रीमियम सर्व्हिस घ्यायची का. प्रीमियम सर्व्हिस म्हणजे काय मी तुम्हाला सांगते आणि त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला ती घ्यायची की नाही. या प्रीमियम सर्व्हिसमध्ये काय केलं जातं की तुम्ही त्या विजा ऍप्लिकेशन सेंटरमध्ये जाता आणि मग तुमच्या पॅरेंट्सना किंवा तुमच्या फ्रेंड्सना एक असिस्टंट दिला जातो जो तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करण्यामध्ये वगैरे मदत करतो. डॉक्युमेंट सबमिट करायला किंवा तुमचा विजाचा जो फॉर्म आहे तो भरायला ते लोक तुम्हाला मदत करतात, पण त्याचे आजकाल 5,000 रुपये ते घेतात. तर जर तुमचे पॅरेंट्स हेल्दी असतील आणि ते खरंच तिथे विजा ऍप्लिकेशन सेंटरमध्ये जाऊन 2-3 तास उभं राहू शकत असतील, त्यांचं स्वतः मॅनेज करू शकत असतील की एका काउंटरवरून दुसऱ्या काउंटरवर जा, हे डॉक्युमेंट द्या, हे पैसे सबमिट करा, अशा सगळ्या जर गोष्टी स्वतः करू शकत असतील तर मी म्हणेन की तुम्ही ही प्रीमियम सर्व्हिस अजिबात घेऊ नका. जर तुमच्या पॅरेंट्सना यापैकी कोणतीही गोष्ट माहीत नसेल, ते जरा कन्फ्युज्ड असतील किंवा पहिल्यांदाच ते विजासाठी जात असतील आणि कोणीच नाही आहे सांगणारं असं जर असेल, त्यांना या गोष्टी नाही समजत, तर मात्र तुम्ही त्यांच्यासाठी प्रीमियम सर्व्हिस घेऊ शकता. अगदीच ऑनलाईन ती प्रीमियम सर्व्हिस घ्यायची काही घाई करू नका. तुम्ही विजा सेंटरला पॅरेंट्सना जाऊ द्या आणि मग त्यांना जर तिथे गरज वाटली की खूपच जास्त लाईन आहे, 2-3 तास लागणार आहेत प्रोसेसिंगसाठी, तर मग गरज वाटली तर तुम्ही तेव्हा पण तिथे त्यांच्यासाठी प्रीमियम सर्व्हिस घेऊ शकता. त्यामुळे कुठेही विनाकारण पैसे घालवायची घाई करू नका. विजाची जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घेता ना, तेव्हा विजा अपॉइंटमेंट लेटर सुद्धा तुम्हाला मिळतं. तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुमच्या ईमेलवरती सुद्धा येतं. तुम्ही जेव्हा विजा अपॉइंटमेंटसाठी जाताना तेव्हा ते आपलं लेटर तुम्हाला लागतं, तर ते सुद्धा तुम्ही जपून ठेवा. म्हणजे विजा अपॉइंटमेंट घेऊन झाली, पण विजा अपॉइंटमेंटला जाण्याआधी तुम्हाला विजा ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. MFA कन्स्युलरच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही विजा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता. तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता, तुमच्या पॅरेंट्स आणि तुमचे फ्रेंड्स ते स्वतः सुद्धा ऍप्लिकंट म्हणून फॉर्म भरू शकता. कोणीही हा विजा ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्यासाठी भरू शकतो. विजा ऍप्लिकेशन कसं सबमिट करायचं ते सांगते. MFA कन्स्युलरच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला शेंजन विजासाठी अप्लाय करायचा आहे. तुम्हाला तुमचं एक अकाउंट क्रिएट करावं लागतं. तुम्ही स्वतःच्या अकाउंटमधून सुद्धा पॅरेंट्ससाठीचा फॉर्म भरू शकता किंवा ते स्वतः पण त्यांचा फॉर्म भरू शकतात. विजा ऍप्लिकेशन फॉर्म जेव्हा भरता तेव्हा त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सची संपूर्ण माहिती द्यायची आहे. जी काही माहिती पासपोर्टवर असते ती, त्यानंतर ते कोणाकडे जाणार आहेत, कोणी स्पॉन्सर्ड आहे का वगैरे, ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. तुम्ही किती तारखेला जाणार, किती तारखेला रिटर्न येणार, किती दिवस तुम्ही तिथे राहणार आहात, मग ट्रॅव्हल इन्शुरन्स काढलं का वगैरे, असे जे काही क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला भरायचे असतात. अगदी सोपं आहे. पॅरेंट्स तुमचे वर्किंग आहेत का, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावी लागते आणि ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्ही विजा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता. हा विजा ऍप्लिकेशन फॉर्म एडिटेबल नसतो एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर, पण जोपर्यंत तुम्ही ऍक्च्युअल तुमची विजा अपॉइंटमेंट डेट येत नाही तोपर्यंत जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील किंवा तुम्हाला काही वाटलं की मी हा चुकीचा फॉर्म भरलाय, तर तुम्ही तो ऍप्लिकेशन फॉर्म डिलीट करू शकता आणि पुन्हा भरू शकता. तर विजा ऍप्लिकेशन फॉर्म भरणं अगदीच सोपं आहे, काही कठीण नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कोणताही एजंट वगैरे हायर करायची गरज नाहीये. आणि जर तुम्हाला मदत लागली तर तुम्ही VFS ग्लोबलच्या सेंटरमध्ये जाऊन सुद्धा हा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. मंडळी, हे सगळे डॉक्युमेंट्स गोळा केल्यानंतर तुम्हाला विजा अपॉइंटमेंटच्या दिवशी VFS ग्लोबलच्या सेंटरमध्ये जायचं असतं. हे सगळे डॉक्युमेंट तिथे सबमिट करायचे असतात. जसं तुम्ही पासपोर्टला गेला होता तशीच प्रोसेस असते पूर्ण. त्यामुळे तशाच पद्धतीने तुम्हाला VFS ग्लोबलच्या सेंटरमध्ये तुम्हाला हे ऍप्लिकेशन सबमिट करायचं असतं, तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात. जे पण विजा ऍप्लिकंट आहेत त्यांचे फिंगरप्रिंट सुद्धा तिथे घेतले जातात आणि काही जनरल क्वेश्चन्स तिथे त्यांना विचारले जातात. त्यामुळे तुमच्या पॅरेंट्सना किंवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्सना अजिबातच तिथे गेल्यानंतर पॅनिक व्हायची किंवा घाबरायची गरज नाही आहे. खूपच स्मूथ प्रोसेस असते. ते अगदी 1 ते 1.5 तासामध्ये तुमचं काम होतं आणि तुम्ही सेंटरमधून बाहेर पडता. एकदा तुमचं विजा ऍप्लिकेशन सबमिट झालं की त्यानंतर कमीत कमी 2 आठवडे तरी लागतात. विजा ऍप्लिकेशन दिल्लीला जातं डच एम्बेसीमध्ये आणि मग तिथून ते ऍप्लिकेशन प्रोसेस होऊन तुम्हाला तुमच्या घरी पासपोर्ट रिटर्न येतो. तर त्यामुळेच तुम्ही जेव्हा अपॉइंटमेंटसाठी जाता तेव्हा तुम्हाला कुरिअरची सर्व्हिस घ्यायची असते. जर तुम्हाला SMS वरती अपडेट्स हवे असतील तर त्याची सुद्धा सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता. विजाची अपॉइंटमेंट घेताना सुद्धा विजा अपॉइंटमेंटची फी भरावी लागते, पण जेव्हा तुम्ही त्या VFS ग्लोबलच्या सेंटरमध्ये जाता विजा ऍप्लिकेशन सबमिट करण्यासाठी, त्यावेळेस विजा ऍप्लिकेशनची सुद्धा फी तुम्हाला भरावी लागते. तर ती गोष्ट लक्षात असू द्या. 8,000 ते 10,000 रुपये तुम्हाला या पूर्ण प्रोसेसमध्ये लागतात.
विजा ऍप्लिकेशन जेव्हा प्रोसेस होतं तेव्हा विजा अप्रूव्ह झालाय की नाही झालाय ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कळत नाही. त्या दिवशी पासपोर्ट येतो, त्या पासपोर्टमध्ये स्टॅम्प आहे की नाही हे बघूनच तुम्हाला कळतं की तुम्हाला विजा मिळाला आहे की नाही आणि तो किती दिवसांसाठी मिळाला वगैरे. तर ज्या दिवसांपासून तुम्हाला विजा मिळाला आहे त्या दिवसांमध्ये तुम्ही युरोपमध्ये एंट्री करू शकता. तर मंडळी, ही सगळी जर प्रोसेस तुम्ही जशीच्या तशी फॉलो केलीत, हे सगळे डॉक्युमेंट जर तुम्ही सबमिट केलेत, तर तुमच्या पॅरेंट्सचा, तुमच्या फ्रेंड्सचा विजा अजिबातच रिजेक्ट होणार नाही. मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सना तुम्ही कसे नेदरलँडमध्ये बोलवू शकता याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. नेदरलँडमध्येच नाही तर इतर युरोपियन देशांमध्ये सुद्धा सेम प्रोसेस फॉलो केली जाते. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या देशाचे जे रूल्स असतात पॅरेंट्सना इन्व्हाइट करण्यासाठीचे, त्याचे जे ऍप्लिकेशन असतात ते वेगवेगळे असतात, ते त्याप्रमाणे सबमिट करावे लागतात आणि ऑलमोस्ट सिमिलर प्रोसेस संपूर्ण युरोपमध्ये फॉलो केली जाते. त्यामुळे हा व्हिडिओ जरी मी नेदरलँडसाठी बनवला असेल तरी सुद्धा तुम्ही युरोपमध्ये कोणत्याही देशामध्ये जरी राहत असाल तरी सेम प्रोसेसने तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना युरोपमध्ये तुमच्याकडे बोलवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम, बाय बाय.